अंजलीताई दमानिया यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतलेली आणि त्यांनी अत्यंत खळबळजनक या ठिकाणी एक माहिती दिलेली जी कदाचित लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये। ताई, तुम्ही म्हणताय की तुम्हाला अननोन नंबरवरून व्हॉइस मेसेज आला आणि 3 बॉडीज कर्नाटक बॉर्डरला सापडलेल्या आहेत आणि 3 आरोपी फरार आहेत, काय संबंध असू शकतो? नाही, आता जे मला जो मेसेज आला तो मी ऐकवला आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील। त्याच्यात त्यांनी क्लिअरली असं म्हटलं होतं की 3 आरोपी जे फरार आहेत ते तुम्हाला नाही मिळणार कारण त्यांचं मर्डर झाले। आणि त्याच्या पुढे ते म्हणाले की कर्नाटकाच्या बॉर्डरवर एका ठिकाणी 3 प्रेतं सापडली आहेत, म्हणून ती माहिती मी एसपींकडे पाठवली। तर त्यांचं असं म्हणणं, आज सकाळी मी त्यांना विचारलं की त्याच्यावर काही पुढे काही कळलं का, ते म्हणाले नाही, अजून कन्फर्मेशन काही नाहीये। आता त्याच्या तपासात काय झालंय मला आत्ताच्या घटकेला माहित नाही, ते तिथे जाऊनच कळेल। पण बीडचा इतिहास बघता सगळा ती सत्य असू शकतं, शंका येते मनात? शंका तर नक्कीच येते की हे लोक आता जर सापडले तर सगळ्यांचीच भिंग बाहेर पडतील, म्हणून त्यांना मारण्यात आलंय की काय मला खरंच माहित नाही। पण हा माणूस पण कोण आहे, खरंच तो जो बोललाय ते तथ्य आहे की नाही, कल्पना नाही। तर तुम्ही या प्रकरणाला व्हिडिओ ट्विट करून एक वेगळं वळण दिलं, एक वेगळ्या उंचीवर हे प्रकरण गेलेलं आहे। काय करायला पाहिजे बीडमध्ये जेणेकरून ही गुंडगिरी जाईल? पहिलं म्हणजे हे गुंड प्रवृत्तीचे जेवढे आमदार आहेत ना, त्यांना तिथे बसण्याची परवानगी जी लोकांनी दिली आहे ती त्यांच्याकडनं काढून घ्यायला पाहिजे। धनंजय मुंडेसारखे लोक जर आज विधान भवनात बसतील आणि आमच्यासाठी आपल्यासाठी कायदे बनवतील तर ही माणसं तिथे त्या पात्रतेची आहेत का, तिथे बसण्याच्या पात्रतेची आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाने आपाप स्वतःला विचारला पाहिजे। बीडचे सगळे राजकारणी तुम्ही सारखेच समजता? सगळेच तसे आहेत आणि बाल्मिक कराडला काही एकट्याने मोठं नाही केलंय, सगळ्यांनीच मोठं केलं। नाही, खरंच नको, मी ना दोनच तास मी झोपले। निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं, अंजली दमानिया यांनी जे फरार आरोपी आहेत त्यांचा कदाचित मर्डर झाला असावा, कारण ते जर आरोपी सरकारच्या हाती लागले तर अनेकांचे बिंग फुटू शकतं, त्यामुळं त्या शंकेला वाव आहे असा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केला। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड।